श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं भक्तिसागर चॅनलमध्ये स्वागत आहे. हिंदू धर्मामध्ये कमळाच्या फुलाला खास महत्त्व आहे. सर्व देवी देवतांना कमळाचे फूल अर्पण करणे शुभ मानले जाते. कमळाच्या फुलांचे अनेक प्रकार आहेत, परंतु सर्वात चमत्कारिक म्हणजेच ब्रह्मकमळ. ब्रह्मकमळ वर्षातून एकदाच फुलतं आणि ते फक्त 4 ते 5 तास ताजे राहते. असं मानलं जातं की जो कोणी ब्रह्मकमळाचे फूल उमलताना पाहतो त्याचे सौभाग्य वाढते. ज्या घरात ब्रह्मकमळाचे फूल उमलते तेथे माता लक्ष्मी वास करते. ज्योतिषशास्त्रात ब्रह्मकमळाचे महत्त्व सांगणारे काही उपाय सांगितले गेले आहेत. हे उपाय केल्यामुळे कधीच पैशांची कमतरता भासत नाही आणि माता लक्ष्मीची कृपा कायम राहते. महादेवाला ब्रह्मकमळ अर्पण केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात. तसेच महादेवाला पांढरे फूल प्रिय आहे. असं मानलं जातं की फुलांच्या पाकळ्यामधून अमृताचे थेंब टपकतात. त्यामुळे घरात नेहमी सकारात्मक वातावरण असते. ज्या घरात हे फूल उमलते तिथे सुख समृद्धी लाभते. कमळासारख्या दिसणाऱ्या या फुलाला सृष्टीचा निर्माता म्हणजेच ब्रह्माचे नाव दिले आहे. ज्याच्या घरी ब्रह्मकमळाचे फूल फुलते तिथे सदैव लक्ष्मीचा वास असतो. ब्रह्मकमळ हे ब्रह्मदेवाचे रूप मानले जाते. जेव्हा हे फूल पूर्णपणे फुलते तेव्हा फुलावर भगवान विष्णूची आकृती दिसते. एका मान्यतेनुसार भगवान शिवाने ब्रह्मकमळाने जल शिंपडून गणेशाला जिवंत केले होते. त्यामुळे या फुलाला जीवनदायिनी फूल असंही म्हणतात. ज्योतिषशास्त्रानुसार भगवान शिवाला ब्रह्मकमळाचे फूल अर्पण केल्यास लगेच फळ मिळते आणि भाग्योदय होतो. भगवान शिवाला सफेद रंगाचे ब्रह्मकमळाचे फूल अतिशय प्रिय आहे. इतकेच नव्हे तर हे फूल भगवान विष्णू यांनी शंकराला अर्पण केले होते. जो कोणी या फुलाला फुलताना पाहतो त्याचे भाग्य उजळते असं म्हणतात. त्यामुळे घरामध्ये ब्रह्मकमळाचे रोप लावणे खूप शुभ मानलं जातं. ज्या घरात ब्रह्मकमळाचे फूल उमलते तिथे सुख समृद्धी येते. आता पूजा कशी करायची? ब्रह्मकमळाचे फूल हे रात्रीच्या वेळी उमलते. साधारण रात्री 12 वाजता हे फूल पूर्णपणे उमलते. त्यावेळी ब्रह्मकमळाच्या झाडाजवळ रांगोळी काढावी. हळदी कुंकू वाहून अक्षदा अर्पण कराव्यात. तसेच दिवा व अगरबत्ती लावून त्या फुलाला ओवाळावे. ओवाळत असताना शंकराची आणि गणपतीची आरती म्हणावी. आरती म्हणून झाल्यावर साखरेचा नैवेद्य दाखवावा. हे झाड वास्तुशास्त्राप्रमाणे घराच्या उत्तर पूर्व म्हणजेच ईशान्य दिशेला लावावे. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.